पुणे शहरातील बालगंधर्व रंगमंदिराच्या कलादालनात न्यूड फोटोग्राफीचे प्रदर्शन भरवल्याने छायाचित्रकार अक्षय माळीला धमकीचा फोन आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। 7, 8, 9 तारखेला माझं इथं प्रदर्शन भरवलं गेलं होतं। प्रदर्शनात न्यूडिटी होती, जेंडरलेस फॅशन होतं आणि बरेच मल्टीडिसिप्लिनरी आर्टवर्क्स होते जे की आर्टच्या बाउंड्रीज क्रॉस करत होते किंवा समाजाला काहीतरी नवीन आर्ट दाखवायचा प्रयत्न केला होता मी चांगल्या प्रकारे। आणि खूप सुंदर नैसर्गिक ठिकाणी मी न्यूड बॉडीज किंवा एक माणूस नेचरिस्ट कसा असतो त्या प्रकारे काही आर्टवर्क्स होते। न्यूड फोटोग्राफीचा दृष्टिकोन बदलावा या संकल्पनेतून त्याने बालगंधर्व रंगमंदिराच्या कलादालनात 3 दिवसाचं हे प्रदर्शन भरवलं होतं। आम्ही एक प्रदर्शन बंद करायला लावलं नाही, आम्हाला फोन आले किंवा त्यांना बी फोन आले, त्यांनी सुद्धा मला येऊन सांगितलं असं मला फोन यायला लागले। तर मला फोन यायला लागले तर तुम्ही जे प्रदर्शन भरवलं होतं हे जे आम्ही असे चित्र लावणार आहेत किंवा फोटो लावणार आहेत ते आम्हाला अगोदर कळवलं पाहिजे होतं, मग त्याचे आम्ही अतिरिक्त महापालिका आयुक्तांकडून परवानगी घेतली असते असे जर फोटो होते तर न्यूडचे वगैरे। पण आता आपल्याला असं काही येत नाही आहे, जे काही येताना चित्र प्रदर्शन भरवत आहेत म्हणून असे अर्ज केले जातात आणि अचानक जर असं केलं आणि कोणाचे फोन आले तर मग प्रॉब्लेम नको यायला म्हणून आपण त्यांना म्हणतो। तुम्हाला कोणाचे फोन आले? मला 2-3 नागरिकांचे फोन आले, 1-2 संस्था होत्या। कुठल्या संस्था होत्या असं मला नाही एवढं सांगता येणार। संवैधानिक दृष्टिकोनातून ही गोष्ट चुकीची वाटते। अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा तर एक खूप थोडा जड शब्द आहे, मोठा शब्द आहे, खोल अभ्यासाचा आहे। पण डायरेक्टली कुठलीही इन्फॉर्मेशन न देता डायरेक्ट एका कलाकारानं थाउजंड्स ऑफ सक्सेस, थाउजंड्स ऑफ फेल्युअर बघितलेले असतात। एक प्रदर्शन असं कधी काल ठरलं आणि आज येऊन लावलं असं होत नाही। माझी स्वतःची 30 प्रदर्शनं झालेली आहेत आत्तापर्यंत, त्या बेसवर मी सांगू शकतो की किती कष्ट असतात आणि त्याच्यामागे किती मोठी थॉट प्रोसेस असते। विचारांची एक फार मोठी शृंखला असते बऱ्याच कालावधीपर्यंत आणि या सगळ्याचा विचार करून अचानक जर कोणी येऊन ह्याचा विचार न करता जर येऊन प्रदर्शन बंद करत असेल तर ते कम्प्लिटली चुकीचं आहे असं मला वाटतं। प्रदर्शनामधल्या चित्रांबद्दल आणि तिथे असणाऱ्या कंटेंटबद्दल जर कोणाचा काही आक्षेप असेल तर तो त्यांनी नोंदवायला त्यांचा अधिकार त्यांनी वापरावा असं मी त्यांना नम्रपणे सांगू इच्छितो, पण ते बंद करा ही भूमिका घेऊ नये अशी मी त्यांना विनंती करतो। मात्र हे असलं प्रदर्शन 2 मिनिटात बंद कर अन्यथा आंदोलन केलं जाईल अशी धमकी देण्यात आल्याचा आरोप अक्षयने केला आहे।